आणि आम्ही एका रिसॉर्टवरती आलोय. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. Guys, good morning. Welcome back to YouTube channel. व्हेरी लेट मॉर्निंग. Yeah, very late morning. So आमचाच प्लॅन झाला आहे लोणावळा जायचा. दोघांनाही सुट्ट्या आहेत. सुट्ट्या आहेत म्हणजे आम्ही घेतलेल्या आहेत टाइमपास करायला. वीकेंड नाही, हा वीकडे आहे. मे बी तुम्हाला आता बघू ब्लॉग असेल तर मे बी वीकेंड असेल. सो आम्ही चाललो आता लोणावळ्याला. एक विला आहे, त्या विला आम्ही बुक केलेला आहे. आमच्या पूर्ण विला नाही म्हणजे त्यांचे विला नाही आहे, रिसॉर्ट आहे. एक रिसॉर्ट आहे, तिकडे आम्ही चाललेलो आहे. 1-2 दिवसासाठीच चाललो आहे टाइमपास करायला. स्टे ट्यून. परत तुम्हाला तोच लोणावळ्याचा रस्ता दिसणार आहे, तीच झाडी. एक गोष्ट बोलायची आहे, नेहमी आपण घरातनं निघालो की पाऊस येतो. तुझं पण असं होतं का की घरातनं निघायला आणि पाऊस यायला सेम टाइम असतो? म्हणजे आता अख्खा वेळ पाऊस नव्हता आणि आम्ही जसं घरातनं निघालो तसा पाऊस आला आणि एवढं चांगले मी केस सेट केलेले ते सगळे अशा प्रकारे खराब झालेले आहेत. इट्स फाईन. सो आम्ही निघालेलो आहे आणि एकदम मतलब अरे कहना क्या चाहते हो? एकदम आहे ना जोर चालू आलेला आहे. एकदम एकदम धुवाधार पाऊस आहे. तर मी एक नोटीस केलं की बाकी ठिकाणापेक्षा ठाण्यामध्ये पाऊस भरपूर पडायला लागलाय. हा, आणि कधी कधी असं होतं ना की इथे पाऊस पडतोय आणि थोड्या डिस्टन्स वरती गेल्यावरती पाऊसच नसतो किंवा कमी असतो पाऊस. अंग्रेजी बेट पे You're really good at saying what you mean. Suppress my feelings 'cause I know what's best for me. Feel short of confidence. सो हॅलो, फायनली आम्ही रिसॉर्टला पोहोचलेलो आहे. पण आम्ही स्टे नाही करते. बॅड न्यूज. एक अर्जंटमध्ये काम आलेलं आहे, ते करायला जावं लागेल. ते जास्त इम्पॉर्टंट आहे. हां, ते जास्त इम्पॉर्टंट आहे. मला आज इथून निघणं जरुरी आहे. सो आम्ही आज म्हणजे आत्ता लगेच नाही निघणार आहोत. आम्ही लंच करू, त्यानंतर थोडंसं लोणावळ्यामध्ये फिरू. पूल आहे, पूलमध्ये शेत चाललेलं आहे. पूलमध्ये उतरून आम्ही मस्त की बघू, प्लॅन चालू आहे. आणि मग ते झाल्यानंतर आम्ही तुम्हाला करूच. आणि हे आहे आपला छोटा भीम. एकदम अशी क्यूट रेडी झालेली आहे प्रियांका. हां, बस झालं. कॅमेरामध्ये आली, समजलं एकदा की व्हिडिओ आणि फोटो काढतोय कोणतरी की लगेच चालू होते पोज द्यायला. सो मी तर अवॉइड करतो. हे बघा, तुम्हाला मी इकडची रूम दाखवते. आम्ही इकडे स्टे तर नाही करत आहोत, पण आमचं थोडंसं प्लॅनमध्ये चेंज आहे, अर्जंटली आम्हाला जायचं आहे. पण इथला रूम मस्त आहे. आणि इकडचं मला एक गोष्ट आवडली म्हणजे इथला गॅलरीमधला व्ह्यू. हा आहे इकडचा व्ह्यू. आणि सो आम्ही इकडे जेवण मागवलंय मस्तपैकी. सो आम्ही इकडे जेवण मागवलेलं होतं. हा रावस आहे. त्यानंतर हे ड्रम्स ऑफ हेवन म्हणजे लॉलीपॉप. ड्रम्स ऑफ हेवन म्हणजे लॉलीपॉप इंग्लिश वर्ड. लेमन कोरिएंडर सूप आणि हा छोटासा झापलेट पापलेट. हा एवढूसा आहे. त्यात म्हणजे हा एवढूसा प्रियांकाचा एक घास असतो. तिला पापलेट फिश खूप आवडतात. पापलेट म्हणजे पापलेटची फेवरेट सुरमई आहे. प्रियांकाला सुरमई तुम्ही खायला द्या तर एकदम प्रियांका खुश, हॅप्पी. आणि प्रॉन्स पण आपल्याला म्हणजे प्रॉन्स मला मोस्टली मला प्रॉन्स आणि क्रॅब जास्त आवडतात. आणि प्रियांकाला पण क्रॅब आवडतात. प्रियांका मला समोरून प्राऊंड करते की मला पण क्रॅब. तुम्हाला प्रियांकाचा मी फेस दाखवतो. कोण इकडे? हा प्रियांकाचा फेस आहे. क्रॅब म्हणजे माझा जीव की प्राण आहे यार. आय लव्ह क्रॅब.
त्यांच्याकडे क्रॅब नाही आहे पण सॅड. सो फायनली जो मेनू आम्ही मागवलेला आहे तो पूर्णपणे आलेला आहे. आणि आता प्रियांका काय खाते. सो प्रियांका हॅविंग ड्रम्स ऑफ हेवन. ओ माय गॉड, प्रियांका इज गोइंग इन हेवन आफ्टर इटिंग दिस. बिर्याणी एंड बिरयानी. बिर्याणी अशी हाताने मस्त. मैं तो ऑलवेज हाथ से ही खाता हूँ यार, मेरे को नहीं पसंद स्पून से. और 50 रुपये कट केले तरी चालतील इथे. एडिटर 50 रुपये इथे कट करा. खूप ओव्हर ॲक्टिंग चाललेली आहे सध्या. सो आता आम्ही आमचं पहिले लंच फिनिश करतो आणि बघूया आता पुढे कसं काय प्लॅन होतो आहे तुम्हाला कळवतोच. स्टे ट्यून. सो आमचं आता मस्त आहे की खाऊन झालेलं आहे आणि आम्ही इकडे एक त्यांनी मचाण बांधलेलं, त्या मचाणावरती आहे. मागे तुम्ही ग्रीनरी बघू शकता, ही किती छान आहे. प्रियांका मस्त जेवलोय आम्ही आता आणि आता आम्ही इकडून निघतोय. ॲक्च्युली इकडे ॲक्टिव्हिटी असं काही करायला जास्त नाही आहे, म्हणजे पूल आहे फक्त. आणि ते जेवण छान होतं पण बाकी इथलं वातावरण तर भारी आहे. म्हणजे लोणावळा म्हटल्यावरती तर लोणावळा म्हणजे ॲक्च्युली हेवन आहे. तर जाताना बघू आम्ही काय अजून ॲक्टिव्हिटी एक्सप्लोर करू शकतो तर. आणि देन बॅक टू होम. अरे बाबा, इकडचा जो पाऊस आहे ना, अरे थांब, इकडचा पाऊस भयानक आहे. 1 मिनिट आधी पाऊस होता आणि आता असं झालंय की समोरचा डोंगर पण नाही दिसत आहे आणि काहीच नाही दिसत आहे. इकडे समोर डोंगर दिसतो, वॉटरफॉल आहे, काहीच दिसत नाही तर त्या बंगल्याच्या पलीकडचं. एवढा खतरनाक पाऊस चालू झालेला आहे. तुझं काय म्हणणं आहे यारची? असं म्हणणं आहे की मी भिजते पूर्ण. पण बाई पुढा भिजलं वगैरे पूर्ण भिजलं. एकदम जास्त जोरात, पाऊस चालू आहे इकडे खूप जोरात पाऊस आहे, खूप जोरात आणि खूप जोरात. आणि नुसतं हवा पण सुटली आहे. बघा, नुसता पाऊस, नुसता पाऊस. इकडे सांगत होती इकडे 2-3 दिवस आधी 3.5 फूट पाणी भरलेलं. हा रस्ता बुडालेला. अरे भाई भिजायला होते. अरे समोर बघ. सो आम्ही इकडे थांबलोय मध्ये आणि काय वेदर आहे इकडे भाई साहब. फुल ऑन फॉग, फुल ऑन काही दिसतच नाहीये. एका मिनिटात वेदर चेंज झालं. एका मिनिटात लिटरली आम्ही असे थांबलेलो. इथे ऍक्च्युली सगळ्या गाड्या अशा लाईन मध्ये उभ्या आहेत आणि एका मिनिट मध्ये समोर असे मस्त सगळे दिसत होते वॉटरफॉल. वी वर जस्ट थिंकिंग की आपण जाऊयात. लुक ॲट दिस. प्लॅन बेस्ट होता रिसॉर्ट मधून निघायचा आणि बाहेर फिरायचा. रिसॉर्ट मध्ये काय होतं ना, रूम मध्ये बसून काय ऍक्टिव्हिटी पण नाही, नुसतंच बसून. व्हॉट अबाउट यू, तुला काय वाटतंय? बेस्ट 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 बेस्ट, नो रिग्रेट. मी मला असं वाटतं मी प्रियांका सपोर्ट केले, बरं झालं केलं. नो रिग्रेट. इकडे काय करणार होतं? इथे बघा यार, इथे हे वेदर आहे. हे याला बोलतात वेदर. फोन पडायचा, फोन उडून जायचा. हवा एवढी सुटलेली खूप आहे जास्त हवा आहे. आणि आणि मागचा डोंगर तुम्हाला माहिती आम्हाला- भुशी डॅमच्या इकडे जे हा. धबधबा असतो तो मागचा डोंगर आहे. आम्ही तिकडे थांबलेलो आहे. हा, असं वाटलेलं की कोणी नसेल इथे, पण तरी खूप लोक आले तिकडे. खूप आहेत बघा, तुम्ही बघू शकता. ऍक्च्युली भुशी डॅमला बघायला म्हणजे थांबलेलो. डॅम तर फुल भरलेला आहे आणि इकडे समोर जे धबधबे असतात ना रेग्युलर आपण जे मी बघतो, एका मिनिटात धबधबे गायब. एकदम फॉग आलेले, खाली ढग उतरले. वरती टायगर पॉइंटला जायचं पण पण ऍक्च्युली खूप जास्त फॉगी आहे. खूप जास्त fog आहे. काय पॉइंट नाही आणि कोणी दात पण नाही आहे की सगळे इकडेच थांबले. सो वेदर इकडचं एकदम अनप्रेडिक्टेबल वेदर आहे. म्हणजे मध्येच पाऊस पडतोय, मध्येच वारा येतोय, मध्येच फॉगी होत आहे. असं वेदर पाहिजे यार. प्रियांका आपण इकडे शिफ्ट होऊया. तसं आपण मस्त आहे की इकडे आपण थांबूया. इकडे बंगलोज घेऊयात ना, कधी पण Yes, येऊ yes, शकतो, yes. कधी पण जाऊ शकतो. एकदम वेदर छान झालेलं आहे. तुम्ही पण विजिट करा. पावसाळ्यातच मजा आहे इकडे येण्याची. उन्हाळ्यात बिळ्यात येऊन काय फायदा नाही. पावसाळ्यामध्ये तुम्ही एकदा बोला- तरी हा, एकदा तरी एकदा इथे तरी. आलं पाहिजे. तुम्ही बोलाल की ट्रॅफिक आहे, हे असतं ते असतं, पण बघा
ते ट्रॅफिकमधनं येणं म्हणून जेव्हा तुम्ही हा आनंद बघाल ना, हा तुमचं असं होईल की ठीक आहे, वरती ते वर्थ इट ही गोष्ट. मस्त व्ह्यू तुम्हाला दाखवतो. सो आम्ही आता इकडे आलेलो आणि आमच्याकडे स्ट्रगल एक आमच्या बॅगा मागे आहेत आणि बाहेर बेदम पाऊस आहे आणि मला ना असं एक आउटफिट चेंज करायचा मूड झालाय. सो ब्लॅक टीम स्पिरिट वाला नाही, फ्लाइंग मशीन वाला. हां, सो मला चेंज करायचंय आणि प्रियांका मला हेल्प करते त्यासाठी. पण प्रियांकाचं स्ट्रगल, ही सीट आहे ना, ह्या साईड ही सीट फोल्ड होते की अख्खा वेळ मागे जाईल आरामात, पण ती फोल्ड नाही करायची. मला बघून हसायला येते. प्रियांका तुझं काय मत आहे यावर? You're so flexible and you're so lovable. Thank you. सो लग्न करायचंय तर अशाच एका हेल्पफुल मुलीशी करायची, कुठेही आणि काही हेल्प करू शकेल तुम्हाला. हा चल व्हिडिओ करूयात. आम्ही एक काय मस्त व्हिडिओ आहे ती इन्स्टाला बघा. हा, आणि बाय द वे तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब हा, प्लीज करा. करत आम्ही खूप नाहीये. मेहनत करतो एडिटिंग मध्ये, खूप एकतर आहे ना, व्हिडिओ बनवतो आणि हे व्हिडिओ सगळे बघायला फुकट आहेत. तुम्हाला काही पे नाही करायचंय, फक्त तुम्हाला लाईक करायचंय आणि शेअर करायचंय शेअर, की जास्तीत जास्त लोकांपर्यंत या व्हिडिओ पोहोचतील. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि बाय द वे ऐका, क्या बाली क्या थायलंड हबीबी कम टू लोणावळा. मी चेंज केलेले अशा प्रकारे. आणि खाली पण ते काढू कसं? आणि हे बघा, सेकंड गोष्ट मला हवी आहे, मला सिरम आणि कोम हवा आहे. अगेन माय फ्लेक्झिबल वाईफ इज हेल्पिंग आउट मी. ओ वाव, तिने बॅगेचं, तिला माहिती आहे 100 गोष्टी मागणार. तर आम्ही स्टेच्या हिशोबाने आलो, त्यामुळे आम्ही हा, त्यामुळे आमच्याकडे बॅग आहेत. घेऊन आलोय. आणि लास्ट टाइम आम्ही स्टेला गेलो नव्हतो तरी पण आम्ही स्टे केला होता. असं आहे, जेव्हा अनप्लॅन गोष्टी प्लॅन असतं तेव्हा आमचं कधीच प्लॅन करून गोष्टी होत नाहीत, अनप्लॅन गोष्टीच होतात सगळ्या. लास्ट टाइम आम्ही झुडिओ मध्ये कपडे विकत घेतलेले. हा, आमचे लास्ट टाइम कपडे होते तर आम्ही जुडिओमधनं कपडे घेतले. असा सगळा विषय आहे. विषय खोल. इकडचा धबधबा बघायला मी एकटाच उतरलोय गाडीतून, कारण पाऊस होता तर प्रियांका उतरली नाहीये. तिला यायचं होतं पण हो नाही चाललेलं. सो धबधबा बघा. बाई पाऊस आला नाही, पाऊस आला. अरे तू त्याशी बोलत बस. कांदा टोमॅटो नाही घेतला तू याच्यामध्ये? नाही, मला प्लेनच आहे. मला हवा होता कांदा टोमॅटो. सो थांबून आम्हाला लागलेली भूक. सो वी आर हॅव्हिंग मॅगी, गरम आहे. मसाला मॅगी घेतलेली आहे. आणि प्रियांका एकीकडे खाते एकीकडे बडबड करते. हे बघा. सो प्रियांकाची मेन इच्छा होती की आपण मॅगी खाऊयात. त्यासाठी आम्ही टायगर पॉईंटच्या इकडे आलेलो आहे मॅगी खायला फक्त. सो बघा, तुम्ही पण खा, एन्जॉय करा घरी बनवून. पावसाळा आहे, 2 मिनट में मॅगी नहीं बनती है पर 5 मिनट में तो बनती है. येस, तुम्हाला मी इथून टेस्ट नाही करू शकत ऍक्च्युली मॅगी. तुम्हाला त्यांना का टेस्ट करतेस तू? त्यांना का टेस्ट करतेस? तुम्हाला मी व्हिडिओ मधनं ही मॅगी टेस्ट करू शकत असती. खूप टेस्टी बनवली आहे त्याने. नाही, तुम्ही खा, माझ्यातली खा, माझ्यात जास्त आहे. काश्मीर स्टाईल नाही आहे ही. यांना सांगितलेली मी ऍक्च्युली काश्मीर स्टाईल. मला सांगितली नव्हती. विसरली मी. कांदा टोमॅटो आवडतो मला, पण ठीक आहे, प्लेन मॅगी आहे. मला मॅगी आवडत नाही पण इथे सो आता ऐका, आता आम्ही पहिले खाऊन घेतो ना, थंड होईल. कारण बाहेरचं टेम्परेचर आता 24, तुम्हाला टेम्परेचर, गाडी चालू आहे, बाहेरचं टेम्परेचर 24 आहे. चान्सेस लवकर आहेत, तर आम्ही गरम गरम खाऊन मजा करून घेतो. आणि सो काय पार्डन तो प्रियांकाने शायनिंग मारायला मॅगी घ्यायला लावली मला. ॲक्च्युली मला मॅगी आवडत नाही एवढी जास्त. मी एक वेगळी आहे, नूडल्स त्या खातो फक्त. खाल्ल्या तर मी कसं बसं तरी संपवलं. आणि तुम्हाला प्रियांकाची पूर्ण प्लेट तशीच आहे. मला पण नाही आवडत. मी सांगितलेलं एकच प्लेट आण. मग तुला एकच प्लेट आणली मी. दोघांमध्ये एक प्लेट बोलणार आहे. दोघांमध्ये एक प्लेट कुठून आणणार? तर संपवती तेवढीशी. आता इकडनं आपला परतीचा प्रवास चालू होतोय. आम्ही टुवर्ड्स ठाणे आता निघतोय परत फिनिश करून. सो आता ट्रॅफिक किती काय बघूयात.
stuck to your teeth. You got porcelain under your skin, and I'm all for it. सो आम्ही आता ठाण्यामध्ये पोहोचलोय अशा प्रकारे मस्तपैकी. आणि आम्ही घेतलाय मँगो मिल्कशेक. तलावपालीला एक फेमस शॉप आहे श्रीनाथ ज्यूस सेंटर. तिकडचं मँगो तिकडचं सगळ्यात छान आहे ॲक्च्युली. आमचं ते असं रेग्युलर बेसिसवाला म्हणजे ज्यूस प्यायचं असेल तर मी तिकडेच जातो. आणि आता मला काही जेवायची वगैरे इच्छा नाही आहे आणि काही असं खावंसं वाटत नाही आहे. सो मँगो मिल्कशेक इज आवर डिनर फॉर टुडे. अँड आम्ही आमचा ब्लॉग इकडे एंड करतोय. तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला आम्हाला नक्की सांगा कॉमेंट्समध्ये. आणि प्लीज डू लाईक शेअर सबस्क्राईब. आमचे ब्लॉग तुम्हाला आवडत आहेत नाही आवडत आहेत, तुमचे त्याच्यावर काय रिव्ह्यूज आहेत हे आम्हाला जाणून घ्यायची खूप इच्छा आहे ॲक्च्युली. तर प्लीज आम्हाला सांगा. आणि तुम्ही ब्लॉग आमचा शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.